नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळ्यांना? आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना. ह्या जेवढ्या साड्या दिसत आहे ना, पिकोफॉल करून झालेले आहे आणि अजून एवढ्याच असतील किंवा याच्यापेक्षा जास्त पण साड्या असतील. एवढ्या साड्या अजून पिकोफॉलच्या बाकी आहे. सर्व काढलेले आहे. आता ह्या साईडला कूलरवर ठेवायला लागतील, कारण की दुकानात जागाच नाही राहिली आहे. खूप गर्दी झाली सध्या आता दुकानात. आणि लग्नाचे ब्लाऊज पण भरपूर आलेले आहे. आणि आता कालपासून तर बरेचसे कस्टमर रिटर्न केलेले आहे, कारण की घ्यायला काही नाही, टायमिंग झालं पण पाहिजे ब्लाऊज. आणि एका घरातलीच एकाच लग्नाचे ब्लाऊज बरेचसे ब्लाऊज असतात, त्यामुळे ते पण सगळे ॲडजस्ट करायला लागतात. आणि जे डिझायनर ब्लाऊज असतात ना, घागऱ्यावरचं किंवा आरीवर्कवरचं, ते ब्लाऊज शिवायला इतका वेळ लागतो ना, खूपच वेळ लागतो. आणि दुकानामध्ये ना हे जे पॅड आहे ना, तर हे पॅड विकण्यासाठी ठेवलेले मी. तर हा जो एक बॉक्स आहे ना, एका बॉक्समध्ये 40 पॅड आणि 200 रुपयाला तो पॅड जातो. दिवसभर आहे ना भरपूर कस्टमर असतं, कारण हे लेडीजचं जे सामान आहे ना, तर ते सर्व दुकानात ठेवलेले आहे. इनर, ब्रा, पेटीकोट वगैरे सर्व. आणि प्रत्येक कस्टमरला माहिती झालेली आहे की इथं सर्व भेटतं. त्यामुळे एखादा जरी कुठलाही जरी थोडाफार जरी स्टॉक आउट झाला तरी लगेच स्टॉक भरून ठेवायला लागतो. आणि लेडीजचं जे कसं असतं, बाहेर दुकानांमध्ये जाती नाही, इथं प्रत्येक लेडीजचं जास्त काम असतं. आणि मग सगळ्यांना इथूनच घेतात. म्हणजे असे बरेचसे, म्हणजे जेवढं कस्टमर आहे ना, तेवढं बी जे काही सामान घ्यायचं असेल ना, तर ते सर्व इथूनच घेतात. म्हणजे असं नाही की फक्त ब्लाऊजचंच, बाकीचं पण भरपूर चालतं. कधी कधी काय होतं, दिवसभर दुकानात कंटिन्यू पूर्ण कस्टमरच चालू असतं किरकोळ हे घेण्यासाठी. आणि काही लेडीज टॉप पण ठेवलेले, टॉप घेण्यासाठी. श्रग आहे, श्रग पण खूप छान छान क्वालिटीचे, एकदम छान व्हरायटीमध्ये श्रग आलेले आहे, ते पण भरपूर जातात. तर आज जवळजवळ दुपारपर्यंत मी श्रगच दाखवत होते. इतके श्रग, म्हणजे जवळजवळ फक्त स्टॉकमधले फक्त 3-4च असे पीस राहिलेले असतील एक मधले. एवढा स्टॉक आउट झालेला आहे. श्रग पण संपले. आणि श्रग 3-4 प्रकारचे श्रग आणलेले होते, म्हणजे एकच प्रकारचे पेक्षा बाकीचे 2-3 व्हरायटी छान छान भेटल्या होत्या. आणि नवीन काहीतरी वाटतं अंगात घातल्यासोबत. आणि इथं आहे ना, उन्हाळ्यामध्ये कुठेही केव्हाही घाला तरी ते श्रग उपयोगातच पडतात. आणि क्वालिटी तर खूप छान आहे, टिकायला पण. ज्या ताईंनी आपल्याकडनं मागच्या वर्षी घेतलेले होते ना, तर त्यांनी परत तेच श्रग घेण्यासाठी आल्या होत्या. आणि किमतीत 10-20 रुपयाचा फरक आहे, पण खूप छान रिस्पॉन्स. आणि त्यांनी यूज केल्यानंतर त्यांनी पण सांगितलं की खूप छान निघतात ते श्रग. त्या घेण्यावर असतं, म्हणजे आपण कसे त्यामध्ये हलके भारी बरेचसे काही वेगवेगळ्या प्रकारची क्वालिटी असतात आणि रेट पण त्यानुसार असतात. तर मी काही जास्त अशी कमी रेटमध्ये नाही आणत. जे जास्त कॉस्टली असतात, चांगल्या क्वालिटीचे असतात ना, तर तेच आणते मी. मग ते जातात. तर आता हे पण ब्लाऊज कटिंग झालेलं आहे. आता बऱ्याच ताई विचारतात की ताई, शोल्डर उतरतं ब्लाऊजचं, कसं शोल्डर का उतरतं? तर आपल्या कटिंगवर असतं. आता इथे मी तुम्हाला प्रॉपर माहिती सांगते. शोल्डर उतरू नये म्हणून त्यासाठी एक महत्त्वाची टिप्स मी तुम्हाला सांगते, आणि जी की मी पण तीच टिप्स वापरते. आणि माझं अजून पण एक, आता हा जो गळा आहे ना, तर गळा आखून घेतलाय. म्हणजे आपल्याला कितीचा गळा पाहिजे, तर वरती आता हे 28 छातीचं पॅटर्न आहे. तर 28 छातीच्या पॅटर्नला आपण 2.25 गळा रुंदी टाकतो. आता जसं की हा गळ्याचा बॉक्स बनवून घेतला आपण 2.25 गळा रुंदी टाकून, तर आपण इथून गळ्याचा असा गोलसर आकार देतो. जर आपल्याला रुंदी पाहिजे असेल तर आपण इथूनच गळा वाढवू शकतो. आणि जर कमी रुंदीचा गळा पाहिजे असेल तर आपण जो 2.25चा पॉईंट केलेला असतो त्यानुसारच तसाच गोलसर शेप घ्यायचा. आणि इथून जे वरती जे मी दिसतंय बघा, 2.25च्या पॉईंटपासून अजून अर्धा इंच आतमध्ये घेतला आहे आणि तसा गळा कट केला आहे. तर मी प्रत्येक ब्लाऊजला असाच गळा कट करते. तर तुमच्या आता कट केल्यानंतर तुम्हाला आकार लक्षातच आला असेल की मी गळा कसा कट केला आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही गळा कट केला ना, तर मी सांगते तुमचा शोल्डर कधीच उतरणार नाही. तर गळ्याचा आकारच लगेच सांगतो तुम्हाला की शोल्डर उतरणारच नाही असं. तर आज आहे आमच्या इथं गुरुवार. तर गुरुवार असल्यामुळे ना खूप सारे काम आलेलं होतं. आणि प्रत्येक कस्टमरचं जे आपल्याकडे ब्लाऊज टाकलेले आहे ना, प्रत्येक कस्टमरला परकर टिपा मारून पाहिजे होत्या.
तर परकर टिपा मारायला घेतल्या होत्या मी. पण मग खूपच एक अर्जंटचं ब्लाऊज पण माझ्या लक्षात नव्हतं राहिलं. त्या ताई बोलल्या की मी बाजार करून येईपर्यंत मला ब्लाऊज तयार करा. आता हे पण ब्लाऊज कटिंग केलेले आहे. आज गुरुवार असल्यामुळे ना भरपूर कस्टमर चालू असतं आणि आपल्याकडे ज्या ताई हुक लावतात ना तर त्या बोलल्या की मला मोटरीची हे काढून द्या, मी पॅन्डलवर टिप मारते. मग त्यांना मी ते मोटरीची हे काढून दिली वायर आणि पॅन्डलवर त्या पण टिपा मारताय. त्यांनी सर्व जवळजवळ 9 प्रकार टिपा मारले. आणि आता इथं माझं पण कस्टमर चालू आहे. असं दिवसभरात आहे ना म्हणजे कंटिन्यू कामात बसलेलंच नसतं, काही ना काही चालूच असतं 5-6 वाजेपर्यंत. आणि 5 ते 6 नंतर आपलं जास्त काम होतं. आणि गुरुवारच्या दिवशी जास्त खेड्यापाड्यांतून जास्त कस्टमर येतं बाजारच्या दिवशी. मग त्यांचं कसं बाजारला आले म्हणजे दोघं पण कामं होतात, दुकानात पण येणं होतं आणि बाजार पण होतो. आणि मग तेच किरकोळ अशी काही भरपूर कामं असतात, मग ते पण होतात. आता मी इथं माप घेऊन टाकते आता कस्टमरचं. माप घ्यायचं म्हटलं का माझंही ना ब्लाऊज कसं शिवायचं, काय शिवायचं, टोटली बारीक सगळं लिहून ठेवलेलं असतं, तरच लक्षात राहतं. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला दीदीने काय गिफ्ट दिलंय तर ते मी आपण आता खोलून बघूया. हे बघा. आणि तिने ना हे गिफ्ट कुठून ऑर्डर केलं, काय केलं, काहीच माहिती नाही. फक्त तिची इच्छा अशी होती की मी आहे ना गुरुवारी ते गिफ्ट मला भेटलं पाहिजे. आणि ह्या गिफ्टची डेट दिलेली होती शनिवार ते रविवार आणि आज आहे गुरुवार. आणि गुरुवारी बरोबर मला ते सकाळी 10 वाजता इथं हे भेट वस्तू आली आहे. मग आता बघू काय दिलेलं आहे. तर आपण आता खोलून बघू दीदीने काय दिलंय मला. काढून घ्या. तर बॉक्समध्ये काय निघालेलं आहे ते बघू. आवाज मी म्यूट केलेला आहे, व्हॉइसवर बोलते. तर काय आहे काय माहिती. तर बघा आपले स्वामी बघा, खूप 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 सुंदर आणि इतका आनंद झाला. स्वामींची तिने अशी फ्रेम दिलेली आहे आणि पूर्ण काचेची वरून. आणि त्यामध्ये शक्यतो लाईट पण असू शकतो. आणि तिचं चाललं मला सांगितलेलं पण नव्हतं. आज सकाळीच गुरुवारचाच दिवस होता आणि पारायणाचा पण आपला सगळ्यांचा पहिलाच दिवस. आणि स्वामींच्या फ्रेम आपल्या दुकानामध्ये आली आणि तिने ऑर्डर केली ना त्यावेळेस शनिवार ते रविवार अशी डेट दिलेली होती. गुरुवारी येईल हे काही डोक्यात नव्हतं, पण तिची इच्छा होती की गुरुवारीच मला भेटली पाहिजे. तिचा मला सकाळीच फोन आला की काही पार्सल आलं आहे का. मी म्हटलं हो आलं आहे. आणि जो पार्सलवाला दादा होता आणि त्याला विचारले हे बॉक्समध्ये काय आलं आहे. तो म्हणे दीदीने ऑर्डर केलं आहे. मग मी आज बाजार होता, गर्दी पण खूप होती दुकानामध्ये. मग म्हटलं घरी नेऊन ठेवू. घरी ठेवलं ते आणि 4-5 वाजता परत तिचा फोन आला की मम्मा पार्सल घेऊन कोण आलं होतं आणि खोललं का तू. तर म्हटलं मी बघितलं पण नाही, अजून घरीच ठेवलेलं आहे. मग म्हणे बघ म्हणे कसं येतं आहे ते. तर मला असं वाटलं काही खराब आहे आलं असेल, काही असेल किंवा असं खोलून बघायला लावत असेल ती. तर म्हणून मग मी बघितलं. नंतर म्हटलं थांब नंतर बघू म्हटलं आपण की काय आलेलं आहे. मग संध्याकाळी 9 वाजता सगळं दुकानामधली गर्दी कमी झाली, सगळं कस्टमर इकडे तिकडे झालं. आणि त्यावेळेस व्यवस्थित मग तो व्हिडिओ घेतला आणि तिचं म्हणणं का माझा व्हिडिओ कॉल पण कर मला. आणि मी पण बोलते मला पण बोलायचं आहे. मी खूप दिवसांपासून बोलली नाही मी तुझ्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा लाईट लागला आहे स्वामींचा आणि वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र. इतकं सुंदर आणि इतकं भारी वाटत होतं ना. तर खरंच म्हणजे हे पार्सल आलं ना तर कुठंही याला म्हणजे पूर्ण इतकं नाजूक होतं पण कुठंही याला डॅमेज नाही आणि काहीच नाही. इतकं व्यवस्थित पार्सल आलं आहे आणि खूप 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 आनंद झाला हे पार्सल बघून. तर आणि स्वामींना बघून तर इतका म्हणजे खूपच आनंद झाला आहे. आणि त्यामध्ये मंत्र खाली ते बटन दिलेलं होतं आणि खाली फक्त ते स्वामींचं असं नाव इतकं मस्त दिसत होतं.
तर बघा, तुम्हाला आवडले का स्वामींची ही फ्रेम? तर खूप सुंदर दिसत आहे ना स्वामी. आता मला ती दुकानातच लावायची ती फ्रेम, पण सध्या मी आता जागा करेल आणि मस्त असं दुकानाच्या समोरच लावणार आहे. मी बसते ना तिथं वरतीच असं समोर लावणार आहे. आधीची जी आपली स्वामींची फ्रेम होती लाईटवाली, ती खराब झाली होती. माझी बऱ्याच दिवसाची इच्छा होती का आपण असं काहीतरी घेऊ आणि म्हणजे स्वामींसाठी की असं स्वामींची फ्रेम किंवा असं ठेवावं, पण मग जागा नसल्यामुळे. आणि जी लाईटवाली होती ना ती, तर ती छोटी फ्रेम होती, मग ती आता खराब झाली. म्हटलं आता ही पण फ्रेम दुकानातच ठेवणार आहे मी. तर तुम्हाला सगळ्यांना आवडली का फ्रेम? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तिचा आवाज येतोय का नाही तुमच्यापर्यंत नाही माहिती, पण ती असं बोलते की तुम्हाला माझं गिफ्ट आवडलं का? मी आईला गिफ्ट दिलं ते, तर तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण जी काही सेवा करतो ना, ते आपल्या मुलांपर्यंत सुद्धा खूप त्यांना पण ते वेड लागलेलं आहे स्वामींचं. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांनी या व्हिडिओ खाली मला सगळ्यांच्या कमेंट करा की श्री स्वामी समर्थ एवढंच टाका. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.